नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. मंडळी, काल मी एक व्हिडिओ टाकली होती आणि त्याच्यात मला जो ऊर्जेकरता कार्ड आला होता की तुमची एक एनर्जी चेक करायची होती मला, एक योगिनी एकादशी आणि 369 पोर्टलच्या निमित्ताने. तर त्याच्यात अटॅचमेंटचा एक कार्ड आला होता आणि त्यावर मी असं सांगितलं होतं की आता ही वेळ आलेली आहे की ज्या तुमच्या अनहेल्दी अटॅचमेंट्स आहेत, ॲडिक्शन्स आहेत, सोयी आहेत, जे काही आहेत, व्यसनं आहेत, काही आहेत, जे काही आहे ते खरंच तुम्हाला मनापासून सोडायचं आहे. किंवा अशी काही लोकं असतील तुमच्या आसपास की तुम्हाला कळते की हे खूप टॉक्सिक आहेत, खूप नकारात्मक आहेत, पण सुटकाच मिळू शकत नाही आहात वगैरे. तर हीच ती वेळ आहे की तुम्हाला ते सगळं रिलीज करायचं. त्याकरता तुम्ही रिलीज रिच्युअल करू शकता असं मी म्हटलं होतं. अमावस्या 25 तारखेला आहे, 25 जून रोजी, आणि मी सांगितलं होतं त्या निमित्ताने तुम्ही ही रिच्युअल करू शकता. पण कदाचित बऱ्याच जणांना ठाऊक नसेल की हे रिलीज रिच्युअल करायचं कसं, तर त्यांच्याकरता ही व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर सगळ्यात आधी हे सांगेन की तुम्ही असा हा एक कागद घेऊ शकता. शक्यतो मी सांगेन प्लेन पेपर घेतलात तर अतिउत्तम, आणि जर नसेल आणि त्याच्यावरती लाईनी असतील तर चालेल, पण मॅक्स टू मॅक्स फक्त ते रूल्ड असला पाहिजे, बाकी त्याच्यात काही लिहिलेलं नसलं पाहिजे. हे झाल्यानंतर पेन तुम्हाला हवं त्या रंगाचं तुम्ही घेऊ शकता, तुमच्या मनाचा कौल. कारण इथे आपण आकर्षित काहीच करत नाही हो, तिथे आपण सोडून देतोय. तर तुम्ही काळ्या रंगाचं पेन घेतलं तरीही चालेल, तुम्हाला जे योग्य वाटेल ते, किंवा निळ्या पण रंगाचं पेन घेतलं तरीही चालेल, काहीच हरकत नाही. त्यानंतर करायचं आहे काय, लहानपणापासून तुमच्या मनात ते आत्ता, म्हणजे अक्षरशः 25 जूनला तुम्ही ही रिच्युअल करू शकता. 25 जूनपर्यंत जे काही तुमच्या मनात साठलेलं आहे, जे जसं आठवत जात आहे ना, ते सगळं इथे लिहत जा. पण कुठल्या गोष्टी, ज्या गोष्टीने तुम्हाला खूप त्रास झालेला आहे, ज्या तुम्हाला खूप ट्रिगर करतात, ज्या गोष्टी म्हणजे काही आठवणी आहेत, काही लोकं असतील ज्यांचं वागणं तुम्हाला कधी पटलं नाही, हे नाही, म्हणजे जेवढ्या नकारात्मक गोष्टी आहेत ना, ज्या तुम्हाला खूप कुठेतरी अडकवून ठेवत आहे, तुम्हालाही कळते की ह्या म्हणजे माझ्या आतून किंवा माझ्या आसपासमधून सुटल्या पाहिजेत वगैरे इत्यादी, जे असेल ते सगळ्या गोष्टी आठवा आणि लिहून काढा. समजा हा एक कागद भरला तर मागच्या बाजूला लिहू नका, मी हे सांगेन. दुसरा नवीन कागद घ्या, त्याच्यावरती लिहून काढा, हे सांगेन मी. आणि असं करून जेवढं आहे तुमच्या मनातलं ते सगळं इथे टिपून घ्या, की तुमच्या जे इतक्या वर्षांपासूनचं जे काही साठलेलं आहे, ते इतरांबद्दल असो, कोणाचं वागणूक असो, किंवा तुम्ही जरी कुठे तुम्हाला वाटत असेल की मी इथे चुकलो होतो आयुष्यात वगैरे, तर ते सुद्धा लिहून काढा. गिल्ट असू शकतं, काही असू शकतं, ते सगळे नकारात्मक इमोशन्स, मेंटल स्ट्रेस वगैरे सगळं लिहून काढा कागदावर. हे झाल्यावर करायचं आहे काय, वाचायची चूक अजिबात करू नका, ते वाचून अजिबात काढायचं नाही आहे. त्यानंतर आता हे आपण रिलीज करत आहोत, आपण सोडून देत आहोत, आकर्षित करत नाही आहोत. तर हा जो कागद आहे ना, तो बरोबर विरुद्ध दिशेने तुम्हाला फोल्ड करायचं आहे. म्हणजे आकर्षित जर करायचं असेल तर आपण हे अशा पद्धतीने करतो की आपल्या दिशेने आणतो. आता इथे हे तुम्हाला रिलीज करायचं, तर हा कागद ना तुम्ही विरुद्ध दिशेने ह्या प्रकारे फोल्ड करणार आहात, अशा प्रकारे. कळलं का? अशा प्रकारे विरुद्ध दिशेने फोल्ड करा, म्हणजे तुम्ही हे सोडून देताय. असं करून छोटा करा, म्हणजे तुमच्या आता तुम्ही जो कागद वापराल त्याची साईज काय त्याच्यावरती. पण हेच सांगेन की विरुद्ध दिशेने फोल्ड करायचा या पद्धतीने, असं की म्हणजे हे तुम्ही रिलीज करताय. आणि अक्षरशः तो कागद छोटा करून जाळून टाका, हे सांगेन मी. आणि तुम्ही जर एकपेक्षा तुमचा जर जास्त कागद झाला असेल तर चालेल, तसंही केलं तरी चालेल की ॲट अ टाईम एक कागद जाळून टाकताय. पण हे सांगेन की अजिबात वाचू नका जे काही लिहिलं इथे. कोणाला तुम्हाला धन्यवाद द्यायचं नाही आहे, काही करायचं नाही आहे, फक्त लिहून काढायचं आहे जे तुमच्या मनात साठलेलं आहे, जो त्रास होतो आहे किंवा झालं आहे, जे काही असेल ते. आणि जेव्हा तुम्ही पेपर जाळाल ना, आणि जेव्हा तुम्ही ते बघाल की त्याचे जे फ्लेम्स आहेत ते जात आहेत, तर तेव्हा नुसतं एक धन्यवाद द्या ब्रह्मांडाला की माझ्या मनात जे साठलं होतं, जे साठलं आहे, ते सगळं मी रिलीज करत आहे. हे इतकं नुसतं तुम्हाला बोलायचं आहे. आणि त्याच्यानंतर जे काही हे लिहिलेलं वगैरे आहे ना, त्याचा अजिबात विचार करायचा नाही, काय लिहिलं आहे काय नाही वगैरे वगैरे, हे सांगेन. तुम्हाला नक्कीच थोड्या प्रमाणात तरी बरं वाटेल. आणि मी हे सांगेन की हा उपाय ना तुम्ही दर अमावस्येला करू शकता.